वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेत आहोत अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. बघा, तर अल्कोहोल्स म्हणजे होतो ROH. अल्कोहोल्स म्हणजे काय होतो? ROH. आर म्हणजे अल्किल किंवा ॲरिल ग्रुप. आर म्हणजे काय होते? अल्किल किंवा ॲरिल ग्रुप. लक्षात ठेवाल, आर म्हणजे अल्किल किंवा ॲरिल ग्रुप. नंतर बघा, फिनॉल म्हणजे बेन्झिनला जर डायरेक्ट OH अटॅच असेल, बेन्झिनच्या एखादी कार्बनला काय अटॅच असेल? OH, त्याला काय म्हणतात? फिनॉल. आणि इथर्स म्हणजे ROR. इथरचा फॉर्म्युला काय आहे? ROR. म्हणजे आर सारखे पण राहू शकतात किंवा डिफरंट पण राहू शकतात. हे झालं याचं इंट्रोडक्शन. नंतर बघा, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. काय आहे? क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. तर अल्कोहोल किती भागात डिवाइड आहे? 4. कोणते कोणते? मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल, पॉलिहायड्रिक अल्कोहोल. आता मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय होईल? जर आपल्याकडे फक्त एकच OH लागला असेल, जसं CH3OH, असा कंपाऊंड ज्याच्याकडे काय OH किती आहे? एकच आहे, त्याला म्हणा मोनोहायड्रिक अल्कोहोल. ज्याच्याकडे OH किती असतील? 2 असतील, जसं इथं आपण लावत आहे 2. किती लावले? हा एक OH, तो एक OH. OH किती झाले? 2. तर त्याला काय म्हणू? डायहायड्रिक अल्कोहोल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे ज्याच्याकडे OH किती असतील? 3 असतील, त्याला म्हणू ट्रायहायड्रिक अल्कोहोल. पॉलिहायड्रिक अल्कोहोल म्हणजे असं कंपाऊंड ज्याच्याकडे 3 पेक्षा जास्त OH असतील, त्याला काय म्हणू आपण? पॉलिहायड्रिक अल्कोहोल. नंतर बघा, नंतरचं आहे क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. काय आहे? क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. तर फिनॉल हा क्लासिफाईड होतो 4 भागामध्ये. फिनॉल पण किती भागात डिवाइड होत आहे? 4. तर पहिला मोनोहायड्रिक फिनॉल. तर मोनोहायड्रिक फिनॉल म्हणजे जर बेन्झिनला एकच OH लागला असेल, बेन्झिनला किती OH लागला असेल? 1, त्याला काय म्हणू? मोनोहायड्रिक फिनॉल. जर बेन्झिनला तुमच्या 2 OH लागले असतील, ते कुठेच लागो पण 2 पाहिजे, तर काय म्हणू? डायहायड्रिक फिनॉल. जर बेन्झिनला किती OH लागले असतील? 3, तर काय म्हणू? ट्रायहायड्रिक फिनॉल. आणि समजा बेन्झिनला 3 पेक्षा जास्त OH लागले असतील, तर त्याला काय म्हणू आपण? पॉलिहायड्रिक फिनॉल. म्हणजे 3 पेक्षा जर जास्त असतील, तर त्याला म्हणू आपण पॉलिहायड्रिक फिनॉल. नंतरचे आहे क्लासिफिकेशन ऑफ इथर. तर इथर 2 भागात डिवाइड आहे. हा तुम्हाला विचारलेला क्वेश्चन आहे या. तर इथर किती भागात डिवाइड आहे? 2. एक सिमेट्रिकल इथर, दुसरा अनसिमेट्रिकल इथर. तर सिमेट्रिकल इथरला एक नाव आहे सिम्पल इथर, याला काय म्हणतात? सिम्पल इथर. आणि अनसिमेट्रिकल इथरला म्हणतात मिक्स्ड इथर. ते नाव लक्षात ठेवाल, सिमेट्रिकल इथर आणि अनसिमेट्रिकल इथर. तर सिमेट्रिकल इथर म्हणजे जसं इथरचा फॉर्म्युला होता ROR, तर दोन्ही आर काय असतील? सारखे असतील. जसं इथं पण CH3 आहे, तिथं पण CH3 आहे, तर काय झाला? सिमेट्रिकल. समजा मी एक आर घेतला CH3 आणि दुसरा आर काय घेतला? C2H5, तर आर सारखे झाले का? नाही, तर त्याला काय म्हणू आपण? अनसिमेट्रिकल इथर. नंतरचं बघा, आता हे असतात, तुम्हाला विचारतो कधी कधी, अलिलिक अल्कोहोल किंवा त्यालाच विनिलिक अल्कोहोल किंवा त्यालाच विनिल अल्कोहोल म्हणतात. तर डायरेक्ट OH कुणाला लागला आहे? डबल बॉन्डवाल्या कार्बनला लागला असेल, त्याला म्हणतात विनिलिक अल्कोहोल किंवा विनिल अल्कोहोल. नंतर OH एक कार्बन सोडून नंतर डबल बॉन्ड आहे, दिसतंय? अशा कार्बनला लागला आहे, त्याच्यानंतर काय लागला आहे? डबल बॉन्ड लागला आहे, त्याला म्हणतात अलिलिक अल्कोहोल किंवा यालाच अलिल अल्कोहोल म्हणतात. यालाच काय म्हणतात? अलिल अल्कोहोल. नंतरचं आहे बेन्झिलिक अल्कोहोल. तर बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे बेन्झिन आणि OHच्या बीचमध्ये एक काय घ्यायचे? कार्बन पाहिजे. डायरेक्ट बेन्झिनला लावायचं नाही. याच्यामध्येच अजून येतो प्रायमरी अल्कोहोल. बघा, प्रायमरी अल्कोहोल म्हणजे CH3 डायरेक्ट आपण घेऊ तर CH2OH. त्याच्यामध्ये बघा, OH अशा कार्बनला लागला आहे जो अनादर किती कार्बनला लागला आहे? एकच. हा OH अशा कार्बनला लागला आहे जो अनादर किती कार्बनला लागला आहे? 1. तर त्याला काय म्हणतात? प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल म्हणजे OH अशा कार्बनला लागला असेल जो अनादर 2 कार्बनला लागला असेल. बघा, हा OH अशा कार्बनला लागला आहे, याला लागला आहे, नंतर किती कार्बनला अटॅच आहे? 2, ते याला म्हणतात सेकंडरी अल्कोहोल, याला प्रायमरी अल्कोहोल. आणि नंतर जर माझा OH अशा कार्बनला लागला आहे जो अनादर किती कार्बनला लागला आहे? 3. बघा इथं हा OH अशा कार्बनला लागला जो नंतर किती कार्बनला लागला आहे? 3, त्याला म्हणतात टर्शरी अल्कोहोल. नंतर बघा, नंतर आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. काय आहे? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. तर अल्कोहोल बघा अल्डिहाइड पासून बनवतात, यालाच म्हणतात रिडक्शन. काय म्हणतात याला? रिडक्शन. तर लक्षात ठेवा, अल्डिहाइडचं जर रिडक्शन केले इन द प्रेझेन्स ऑफ H2 निकेल,
पॅलॅडियम आणि हीट, तर एनी टाईम हा प्रायमरी अल्कोहोल देतो, म्हणजे CH2OH. जर इथं आरच्या ठिकाणी CH3 घेतला असतं तर या आरच्या ठिकाणी CH3 आला असता. जर अल्डिहाइड घेतले तर काय येईल, प्रायमरी अल्कोहोल. तशाच प्रकारे समजा तुम्ही ॲसिड घेतले आणि तशाच प्रकारे समजा तुम्ही इस्टर घेतले, RC≡OR. बघा, अल्डिहाइड, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि इस्टर, ती यांच्यावर तुम्ही ॲरोवर हे पण ठेवू शकता किंवा इथं पण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि H3O+. ह्या दोनपैकी तुम्ही कोणता पण रिएजंट वापरू शकता. ठीक आहे. तर म्हणजे जर तुम्ही अल्डिहाइड, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि इस्टर हे दिसत आहे यांची रिॲक्शन जर केले तर तुम्हाला एनी टाईम काय भेटतो, प्रायमरी अल्कोहोलच भेटतो. एनी टाईम काय भेटतो, प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे तुम्ही जो इथं आरच्या ठिकाणी पुट कराल तोच तुम्हाला या साईडला आरच्या ठिकाणी मिळेल. पण समजा मी कीटोन घेतलं, कीटोनचा फॉर्म्युला काय आहे, RC≡OR. कसं आहे, याचं रिॲक्शन केलं तेच लिहित आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि H3O+. तर हा देतो सेकंडरी अल्कोहोल, म्हणजेच RCHR आणि इथं OH. ठीक आहे. तर हा काय देतो तुमचा सेकंडरी अल्कोहोल. लक्षात ठेवाल, तो देतो सेकंडरी अल्कोहोल. आणि हे काय देतात तुमचे, प्रायमरी अल्कोहोल. हे काय आहेत तुमचे सर्व प्रायमरी. जो तुम्ही आरच्या ठिकाणी पुट कराल तो या साईडला पण आरच्या ठिकाणी येईल. लक्षात ठेवा, जर मी या आरच्या ठिकाणी CH3 पुट केला तर इथं पण काय येईल, CH3 पुट. इथं दोन्ही आरच्या ठिकाणी मी CH3 पुट केला तर त्या दोन्ही आरच्या ठिकाणी काय येईल, CH3 येईल. म्हणजे इन जनरल काय बनवत आहोत आपण, अल्कोहोल बनवत आहे. काय बनवत आहोत, अल्कोहोल. पण समजा तुम्ही अल्डिहाइडचीच रिॲक्शन, कोणाची, अल्डिहाइड काय आहे, RC≡OR, याची रिॲक्शन केले ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत, म्हणजेच RMgX. हा तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. लक्षात ठेवा, हा काय तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट, अल्किल मॅग्नेशियम हलाइड. ते ॲरोवर काय असतो, ड्राय इथर असतो. एनी टाईम ॲरोवर काय असतो, ड्राय इथर. जर याच्यासोबत रिॲक्शन केले तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत, मग समजा ॲसिडची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत केले, इस्टरची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत केले, तर तुम्हाला मिळतो सेकंडरी अल्कोहोल. काय मिळतो, सेकंडरी अल्कोहोल. हे लक्षात ठेवा. जर नॉर्मल केले तर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल, पण ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत केले तर सेकंडरी अल्कोहोल. आणि समजा आता मी कीटोनची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत केली, ते काय भेटेल, टर्शरी अल्कोहोल. कारण की इथं काय मिळत होता, प्रायमरी अल्कोहोल. चला नंतरचं बघा, प्रिपरेशन ऑफ फिनॉल. दिसतंय. तर पहिली कोणापासून बनवायची आहे, क्लोरोबेन्झिनपासून. कोणापासून, क्लोरोबेन्झिन. याच रिॲक्शनला डॉ प्रोसेस म्हणतात. काय म्हणतात, डॉ प्रोसेस म्हणतात. लक्षात ठेवा, तिथं काय घ्यायचं, क्लोरोबेन्झिन, बेन्झिनला Cl, याची रिॲक्शन करायची NaOH सोबत, NaOH सोबत, आणि 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर घ्यायचं. हा काय करतो, इथून Cl काढतो, इथून H काढतो आणि इथं बेन्झिनला डायरेक्ट लावतो ONA. काय लावतो, ONA, म्हणजे इथून H आणि इथून Cl काढतो. कोण राहिला, ONA. तर डायरेक्ट कुठे लागतो, बेन्झिनला. नंतर याची रिॲक्शन तुम्ही वॉटरसोबत करा, HOH. ते इथून Na काढा, इथून OH काढा, तर डायरेक्ट हा H कोणाला लागला, ऑक्सिजनला. म्हणजेच काय बनला तुमचा, फिनॉल. म्हणजे आपल्याला काय बनवायचं होतं, फिनॉल. लक्षात ठेवा. नंतरची आहे फ्रॉम क्युमिन. आता क्युमिनपासून जेव्हा बनवाल तर क्युमिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत पाहिजे. बेन्झिन रिंग काढून घ्यायचं. बेन्झिन रिंगला कार्बनला 2 CH3 लावून घ्यायचे आणि एक लावायचं H. एक काय लावायचं, H. तर लक्षात ठेवाल, कार्बन, त्याला 2 CH3 आणि H. याची रिॲक्शन करायची O2 सोबत इन द प्रेझेन्स ऑफ अल्फा नॅफ्थॅलेट लिगल. ठीक आहे. O2 सोबत कराल तर हा O2 कोणासोबत जातो, या कार्बन आणि ऑक्सिजनच्या बीचमध्ये जातो. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे CCH3 ॲज इट इज, हाय CH3 ॲज इट इज, हे 2 ऑक्सिजन यांच्या बीचमध्ये जातात आणि काय बनतो, H. हे दोन्ही ऑक्सिजनाच्या बीचमध्ये गेले तर OO लिहिलं H. नंतर याचे रिॲक्शन तुम्ही HCl सोबत केले तर डायरेक्ट काय बनतो, फिनॉल बनतो. डायरेक्ट काय बनतो, फिनॉल बनतो. HCl सोबत केले तर डायरेक्ट काय बनतो, फिनॉल. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होतो आणि हा OH जो आहे हा पूर्ण इथे लागतो. नंतरची आहे बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. बघा, तर बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड म्हणजे त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवाल. बेन्झीन सल्फोनिल क्लोराईडचा, बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड म्हणजे बेन्झीन रिंगला SO3H. बेन्झीन रिंगला काय लावायचं, SO3H. याची रिॲक्शन करायची NaOH सोबत
कोणासोबत NaOH सोबत. ते इथून H काढा, इथून OH काढा, काय रिमूव्ह झाला वॉटर, मग काय राहिला बेन्झिन. बेन्झिनला काय राहिला SO3Na, बेन्झिनला काय राहिला SO3Na, हा OH निघाला. नंतर अजून याची रिॲक्शन करा NaOH सोबत. कोणासोबत करा NaOH सोबत. तर हा काय करतो बघा, काय करतो बघा, तर हा काय करतो, हा पूर्ण कंपाऊंड काढतो आणि डायरेक्ट इथं लावतो ONA. काय लावतो डायरेक्ट ONA. आणि ONA ची रिॲक्शन तुम्ही HCl सोबत केले, कोणासोबत केले वर लिहिता HCl सोबत केले, तर तुम्हाला काय मिळतो फिनॉल मिळतो. तुम्हाला काय मिळतो फिनॉल. म्हणजे जिथून Na काढाल आणि इथून Cl काढाल तर काय मिळून जाईल तुम्हाला फिनॉल मिळून जाईल. आणि नंतरची आहे तुम्हाला ॲनिलीनची रिॲक्शन. टेम्परेचर पाहू दे. नंतरची रिॲक्शन कोणासोबत आहे ॲनिलीन सोबत. तर बघा इथं किती टेम्परेचर वापरायचे 623 केल्विन टेम्परेचर, इथं 423 केल्विन टेम्परेचर आणि इथं 523 केल्विन टेम्परेचर. लक्षात ठेवाल, ठीक आहे. नंतरचं कोणासोबत आहे ॲनिलीन सोबत. तर बघा ॲनिलीनची रिॲक्शन आपल्याला करायची आहे, तिला सँडमेअर रिॲक्शन पण म्हणतात. लक्षात ठेवाल, काय म्हणतात सँडमेअर रिॲक्शन. तर बघा ॲनिलीन म्हणजे बेन्झीन रिंगला काय लागतो NH2. याची रिॲक्शन करायची नायट्रस ॲसिड सोबत म्हणजे HN2 आणि HCl. काय करतो हा, हे दोन्ही हायड्रोजन काढतो आणि हे दोन कोण आहेत नायट्रेटिंग रिएजंट आहेत, तर काय देतात नायट्रोजन देतात. नायट्रेटिंग रिएजंट आहेत तर काय देतात नायट्रोजन. आणि टेम्परेचर असतो 273 केल्विन. तर डायरेक्ट हे ऑक्सिजन निघून गेला आणि यांनी काही दिला नायट्रोजन, तर किती नायट्रोजन झाले 2. किती नायट्रोजन झाले 2. पण याची व्हॅलेन्सी स्टेबल नसते, तर याच्यावर चार्ज येतो पॉझिटिव्ह आणि याला स्टेबल करण्यासाठी कोण येतो Cl मायनस, म्हणजेच हा निगेटिव्ह चार्जवाला येतो. कोण येतो निगेटिव्ह चार्जवाला. आणि नंतर याची रिॲक्शन तुम्ही HCl सोबत करा, म्हणजे इन जनरल डायल्यूट HCl सोबत कराल तर हा पूर्ण रिमूव्ह होऊन जातो. आणि इतर लावा वॉटरसोबत रिॲक्शन करा HOS सोबत, कोणासोबत HOH सोबत, तर तुम्हाला काय मिळतं फिनॉल. कोणासोबत रिॲक्शन करा वॉटरसोबत, हे पूर्ण नायट्रोजन गॅस रिमूव्ह होऊन जातो आणि हा Cl याच्यासोबत रिमूव्ह होऊन जातो आणि काय बनतो फिनॉल बनतो. ते प्रिपरेशन ऑफ काय आहे फिनॉल आहे. नंतरचं बघा, नंतरचं आहे तुम्हाला इस्टरिफिकेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ इस्टर करायचं आहे. काय करायचं आहे इस्टरला, काय करायचं आहे फॉर्म करायचं आहे. तर बघा याची रिॲक्शन करायची ROH प्लस कार्बोक्झिलिक ॲसिडसोबत म्हणजे RC≡OH. आणि ही प्रोसेस असते रिव्हर्सिबल. आणि H+ हा कुठचा असतो सल्फ्युरिक ॲसिडचा म्हणजेच H2SO4. कुठचा असतो सल्फ्युरिक ॲसिडचा म्हणजेच काय असतो H2SO4 असतो. बघा तर काय आहे अल्किल अल्कोहोल याच्यासोबत रिॲक्ट करा ते कार्बोक्झिलिक ॲसिडसोबत. तर काय कराल इथून काढा बघा H काढा, इथून काय काढा OH काढा, काय रिमूव्ह झाला H2O. काय रिमूव्ह झाला H2O प्लस कोण राहिला आता याला पहिले लिहून घ्या RC≡O झालं आणि हा OR, तर काय राहिला OR. तर काय फॉर्म झाला इस्टर. काय फॉर्म झाला इस्टर. म्हणजे जिथं इस्टर फॉर्म होते त्यालाच काय म्हणतात इस्टरिफिकेशन रिॲक्शन. नंतर आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. याच्या पहिले जे आपण घेतलं रिडक्शन, जसं प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल बनवलं होतं तशाच प्रकारे त्याचं उलटं करा. समजा जर मी प्रायमरी अल्कोहोल घेतली, काय घेतली प्रायमरी अल्कोहोल घेतली, ॲरोवर घेतली CrO3, याला म्हणतात क्रोमिक अनहायड्राईड, किंवा तुम्ही घेऊ शकता K2Cr2O7, K2Cr2O7 ऑब्लिकमध्ये H2SO4 घेऊ शकता. ठीक आहे, असे जर कंपाऊंड घेतले तुम्ही किंवा घेतले KMnO4 किंवा काय घेतले KMO4, असे कंपाऊंड जर घेतले तर प्रायमरी अल्कोहोलपासून तुम्हाला काय भेटतो ऑक्सिडेशन केल्यावर काय भेटतो अल्डिहाइड. काय भेटतो अल्डिहाइड. तशाच प्रकारे जर तुम्ही अजून याला केले तर काय भेटेल तुम्हाला ॲसिड भेटेल. याचं अजून ऑक्सिडेशन केले तर ॲसिड भेटेल. नंतर बघा जर मी सेकंडरी अल्कोहोल घेतलं असतं, काय घेतलं असतं सेकंडरी अल्कोहोल RHR, आणि इथं काय घेतलं असतं OH, इथं पण ॲरोवर काय घेतला होता CrO3, हे पूर्ण एका यांच्यापैकी एक घेऊ शकता, तर तुम्हाला काय मिळेल कीटोन. हे लक्षात ठेवा, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकमेकाला काय असतात रिव्हर्सिबल असतात. तर ऑक्सिडेशन म्हणजे अल्कोहोलपासून बनवणे कंपाऊंड आणि रिडक्शन म्हणजे अल्कोहोल बनवणे. ठीक आहे, चलो
नंतरची आहे मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन रिमर टिमर रिॲक्शन. तर रिमर टिमर रिॲक्शनमध्ये बघा पहिलं घ्यायचं तुम्ही फिनॉल, घ्यायचं आहे फिनॉल. फिनॉलचे रिॲक्शन करायचे आहे क्लोरोफॉर्मसोबत म्हणजे CH सोबत आणि ॲक्वियस NaOH सोबत. ॲक्वियस म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी आहे. तर हा काय करतो बघा, हा काय काढतो इथून H काढतो, इथून काय काढतो OH काढतो. काय रिमूव्ह झाला वॉटर, तर मग काय राहिला हा ॲज इट इज. इथं काय लागला ONA, कारण की हा OH आणि हा H निघून गेला. आता हा काय करतो इथं ऑर्थो पोझिशनवर H आहे, आपण लिहित नाही पण तो आहे तिथं, कारण कार्बनची व्हॅलन्सी 4 असते तर H आपण लिहित नाही. इथून H आणि इथून एक Cl काढा, म्हणजेच काय झाला HCl रिमूव्ह झाला, मायनस H2O रिमूव्ह झाला. असं मायनस लिहिले म्हणजे तो रिमूव्ह झाला. ते एक रिमूव्ह झाला तर काय राहिला मग CHCl2. हा रिमूव्ह झाला इथं तर डायरेक्ट इथंच लावा, तर हे रिमूव्ह झालं ते इथं लागलं. हा तुमचा एक कंपाऊंड हा ॲज अ इंटरमिडिएट फॉर्म होतो. काय होतो ॲज अ इंटरमिडिएट, ॲज अ इंटरमिडिएट फॉर्म होतो. नंतर याची रिॲक्शन करायची NaOH सोबत, कोणासोबत करायची NaOH सोबत. हा काय करतो हा Cl2 गॅसला रिमूव्ह करतो, म्हणजे काय राहिला बघा ONA ॲज इट इज. इथं काय राहिला मग CH राहिला. बघा हा Cl2 गॅसला रिमूव्ह केलं तर मग काय राहिला CH राहिला. आता कार्बनची व्हॅलन्सी 4 असते तर हा काय करतो आपला ऑक्सिजन देतो, म्हणजे डायरेक्ट काय बनतो डबल बॉन्ड O. त्याला म्हणतात सोडियम सॅलिसिलेट, सोडियम सॅलिसिलेट. काय म्हणतात सोडियम सॅलिसिलेट. आणि नंतर याची रिॲक्शन जर तुम्ही केले कोणासोबत वॉटरसोबत करा किंवा HCl सोबत करा, तिथून काढा Na, इथून काढा OH, तर काय लागेल बेन्झीन. HCl सोबत पण करू शकता, ठीक आहे. इथं काय लागला ONA आणि C डबल बॉन्ड O ला असं पण लिहितात पेपरमध्ये CHO, त्याला म्हणतात सॅलिसाल्डिहाइड. काय म्हणतात सॅलिसाल्डिहाइड. तर क्वेश्चन कसा विचारतो बघा, हाऊ विल यू प्रिपेअर सॅलिसाल्डिहाइड फ्रॉम फिनॉल. हा फिनॉल आहे आपला बेन्झीनला, हाऊ विल यू प्रिपेअर सॅलिसाल्डिहाइड फ्रॉम फिनॉल. ती आहे तुमची रिमर टिमर रिॲक्शन. चला नंतर आहे कोल्बे रिॲक्शन, ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये स्टार्टिंग कंपाऊंड समजा मी फिनॉलपासून आपण मग काय बनवलं होतं, फिनॉलपासून फिनॉलचे घेतलं होतं इथं मी डायरेक्ट ONA म्हणजे फिनॉलपासून समजा ONA. हा कसं येईल फिनॉलची रिॲक्शन ONA सोबत झाल्यावर हा येऊन जाईल. याची रिॲक्शन करायची कार्बन डायऑक्साईड सोबत म्हणजे CO2 सोबत. कोणासोबत करायची कार्बन डायऑक्साईड सोबत म्हणजे CO2 सोबत. टेम्परेचर लिहायचं 398 केल्विन टेम्परेचर. आता हा काय करतो बघा, हा काय करतो इच्छा H काढतो आणि हा H याच्याकडे नेतो, म्हणजेच काय झाला बेन्झीन ॲज इट इज. इथं काय गेला मग H, हा H इथे गेला ONA कडला H गेला. आता हा H निघाल्यामुळे हा तिथे ॲड होतो, म्हणजेच COO. हा COO जे आहे 2 ऑक्सिजन आहे 1 कार्बन, आणि हा जो सोडियम निघला इथून कारण की H लागल्यामुळे सोडियम निघेल, हा सोडियम इथे येतो. हा सोडियम कुठे येतो इथे येतो, लक्षात ठेवा. सोडियम म्हणजेच हा CO कुठे लागला H निघाल्यामुळे COO लागला. हा H जो होता तिथे गेला तर हा सोडियम कुणाकडे याच्याकडे आला. नंतर बघा नंतरची रिॲक्शन करायची तुम्ही कोणासोबत बघा बेन्झीन फिनॉल ॲज इट इज. हा कंपाऊंड ॲज इट इज आहे ONA. तर मी याची रिॲक्शन करत आहे समजा HOS सोबत किंवा डायल्यूट HCl सोबत. तर इथून काय काढतो सोडियम, इथून काय काढतो H, तर काय म्हणला हा H ॲज इट इज आणि इथं काय येईल COOH. त्याला म्हणतात सॅलिसिलिक ॲसिड. काय म्हणतात सॅलिसिलिक ॲसिड. काय म्हणतात सॅलिसिलिक ॲसिड. म्हणजेच हा झाला तुमचा सोडियम फिनॉक्साईड म्हणतात त्याला. काय म्हणतात सोडियम फेनॉक्साईड, सोडियम फेनॉक्साईड. याची रिॲक्शन केली तर तुम्हाला हा कंपाऊंड भेटला. नंतर याची रिॲक्शन HCl सोबत केली तर इथून काय निघाला NaH आणि हा जो H होता इथे लागला तर काय बनला सॅलिसिलिक ॲसिड बनला. नंतर बघा ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. तर फिनॉलचं ऑक्सिडेशन करायचं आहे तर फिनॉलचा फॉर्म्युला काय आहे बेन्झीन. बेन्झीनला काय लावायचं OH. याची रिॲक्शन ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडाईज करायचं आहे तर CrO3 घेत आहे मी, किंवा घेऊ शकतो आपण Na2Cr2O7 घेऊ शकतो आणि H2SO4 पण घेऊ शकतो. तर हा काय करतो हे बेन्झीनचे किती बॉन्ड आहेत 3 बॉन्ड आहेत, तर 3 बॉन्डला कन्वर्ट करतो बीचमध्ये आणतो.
कुठं आणतो बीचमध्ये. आणि हे जे वरचे 2 कार्बन आहेत इथं लिहितो डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ. समजा मी डायरेक्ट डबल बॉन्ड ओ लिहिली तर कार्बनची व्हॅलेन्सी वाढून जाईल. त्याला म्हणतात पॅरा बेन्झो क्विनॉल. याला काय म्हणतात पॅरा बेन्झो क्विनॉल. लक्षात ठेवा. नंतर आहे तुमचा कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन. काय कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल. तर फिनॉलचं हायड्रोजिनेशन करायचं आहे बघा. हा फिनॉल झाला बेन्झीन रिंगला OH. याची रिॲक्शन करायची 3 टाइम्स हायड्रोजन सोबत. कुणासोबत 3 टाइम्स हायड्रोजन. आणि यारोवर लिहायचं निकेल आणि टेम्परेचर 3 म्हणजे 433 केल्विन टेम्परेचर. हा काय करतो पूर्ण डबल बॉन्डच ब्रेक करून देतो. काय करून देतो पूर्ण डबल बॉन्ड ब्रेक करून देतो. आणि हे हायड्रोजन ते बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे तिथं लागतो. हा काय झाला सायक्लोहेक्झेन आहे. सायक्लोहेक्झेन. आणि हेक्झेनचा ई रिप्लेस करून काय लावू OL. तर नाव काय झाला सायक्लोहेक्झॅनोन. नंतर आहे रिडक्शन ऑफ फिनॉल. तर फिनॉलचं रिडक्शन करा. तर फिनॉल याची रिॲक्शन करायची झिंक डस्ट सोबत. याला काय म्हणतात झिंक डस्ट सोबत. हा काय करतो झिंक आणि इथून ऑक्सिजन काढतो. तर काय रिमूव्ह झाला ZN ऑक्साईड म्हणजे ZNO. हा झिंक ऑक्सिजन घेऊन गेला. तो H आहे तो डायरेक्ट कोणाला लागतो बेन्झीनला. तर म्हणजे लक्षात ठेवा जर ऑक्सिडेशन केले तर पॅराबेन्झोक्विनॉन भेटतो. रिडक्शन केले तर सायक्लोहेक्झॅनॉन भेटतो. आणि जर हायड्रोजिनेशन केले तर सायक्लोहेक्झॅनॉन भेटतो. आणि रिडक्शन केले तर काय भेटतो फिनॉल नाही भेटत. काय भेटतो बेन्झीन भेटतो. काय भेटतो बेन्झीन. कारण की हा ऑक्सिजन रिमूव्ह झाला. प्रिपरेशन ऑफ इथर कोणापासून अल्कोहोलपासून. समजा अल्कोहोलची रिॲक्शन तुम्ही अल्कोहोल सोबतच केले. ROH ची रिॲक्शन कोणासोबत केले ROH सोबतच केले. म्हणजे अल्कोहोलची रिॲक्शन अल्कोहोल सोबतच केले तर काय करतो इथून H काढा इथून OH काढा. काय रिमूव्ह झाला H2O. काय रिमूव्ह झाला H2O प्लस कोण राहिला R. हा O आणि R म्हणजेच काय बनला इथर. काय बनला इथर. म्हणजे R जर तुम्ही अल्कोहोल 2दा घेतले तर तुम्हाला काय बनतो इथर. नंतर समजा अल्किल हलाईडपासून बनवायचं आहे म्हणजेच RX. याची रिॲक्शन करायची RONA सोबत. याला म्हणतात सोडियम अल्कॉक्साईड. याला काय म्हणतात सोडियम अल्कॉक्साईड. याला म्हणतात सोडियम अल्कॉक्साईड. याला म्हणतात सोडियम अल्कॉक्साईड. तर काय करतो इथून काय काढायचा Na इथून काय काढायचा X. तर काय रिमूव्ह झाला NaX. काय रिमूव्ह झाला NaX. तर प्लस कोण राहिला R. हा बघा O आणि R. तर काय म्हणला इथर. म्हणजे जेव्हा तुम्ही अल्किल हलाईडची रिॲक्शन केली सोडियम अल्कॉक्साईड सोबत तर काय म्हणला इथर. यालाच म्हणतात विलियमसन सिंथेसिस. लक्षात ठेवा यालाच काय म्हणतात विलियमसन सिंथेसिस. यालाच काय म्हणतात विलियमसन सिंथेसिस. हे रिॲक्शनला इथं सोडियम फिनॉक्साईड पण वापरू शकता सोडियम अल्कॉक्साईड पण वापरू शकता. नंतरची बघा. नंतर समजा मी फिनॉल घेतलं. फिनॉलची रिॲक्शन केली कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड सोबत म्हणजे HNO3 सोबत. कुणासोबत केली कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड सोबत केली. तर हा काय करतो मला बघा प्रोडक्ट देतो पिक्रिक ॲसिड. म्हणजे हा OH ॲज इट इज. इथे लावायचं NO2 इथे पण लावायचं NO2 आणि इथे पण काय लावायचं NO2. याला म्हणतात पिक्रिक ॲसिड. लक्षात ठेवाल. म्हणजे याला काय म्हणतात पिक्रिक ॲसिड. म्हणजे जर मी फिनॉलची रिॲक्शन तर आता हे किती टाइम्स घ्यावे लागतील एकच टाइम्स. पण हे किती टाइम्स घ्यावे लागतील 3 टाइम्स. हे कसं होईल HONO2 होईल. हे काय होईल HONO2 होईल. तुम्ही आरोवर लिहू शकता कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड म्हणून H2SO4. काय होईल हा काय काढेल इथून H काढत आहे समजा ती इथून इथून OH काढेल तर काय रिमूव्ह करेल वॉटर. तर म्हणजेच किती टाइम्स वॉटर रिमूव्ह करेल 3 टाइम्स म्हणजेच H2. बघा समजा अशीच एक रिॲक्शन आहे पण फिनॉलच आहे आणि रिॲक्शन नायट्रिक ॲसिड सोबतच आहे. कोण आहे फिनॉल
आणि याची रिॲक्शन नायट्रिक ॲसिड सोबतच आहे, पण काही लिहिलं नाही आहे, HNO3 आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नाही आहे. तर हा काय करतो, दोन प्रोडक्ट देतो. एक तुमचा जसं आपण लिहितो ऑर्थो आणि एक कोणता देतो पॅरा. एक देतो ऑर्थोवर आणि एक कोणावर देतो पॅरावर. एक देतो ऑर्थो आणि एक काय देतो पॅरावर. म्हणजे किती प्रोडक्ट 2 टाइम्स बनून राहिले, तिथं किती टाइम्स पाहिजे 2 टाइम्स, इथं पण किती टाइम्स पाहिजे 2 टाइम्स. याला कसं लिहू मी, HONO2 लिहितात. ते इथून काय काढा OH, इथून काय काढा H, इथून पण H, इथून OH. किती H निघले, H2 निघले, मग 2 टाइम्स H2. हो, ती इथे पण काय लावा NO2 आणि इथे पण काय लावा NO2. म्हणजे समजा काहीच नाही दिलं, डायरेक्ट नायट्रिक ॲसिडसोबत रिॲक्शन करायची आहे तर 2 प्रोडक्ट बनवते, आणि जर कॉन्सन्ट्रेटेडमधलं तर पिक्रिक ॲसिड बनवते, लक्षात ठेवा. नंतर बघा, तशाच प्रकारे समजा फिनॉलची रिॲक्शन तुम्ही ब्रोमिनसोबत केले. फिनॉल म्हणजेच OH याची रिॲक्शन कोणासोबत केले, ब्रोमिनसोबत केले. ॲरोवर फक्त वॉटर असेल म्हणजे याला म्हणतात ब्रोमिन इन वॉटर. ऑब्लिकमध्ये देतो हा ब्रोमिन इन वॉटर. हा किती प्रोडक्ट देतो बघा. हा काय करतो, ब्रोमिन इन वॉटर असेल, हा OH ॲज इट इज. हा काय करतो, याच्याकडे ऑर्थो पोझिशनवरचे H आहे आणि जो पॅरा पोझिशनवरचे H आहे ते H काढतो आणि या S सोबत इथून काय काढतो Br. म्हणजे 3 S सोबत किती Br निघतील, 3 Br निघतील, म्हणजे HBr रिमूव्ह झालं. तर माझ्याकडे Br जास्त पाहिजे, तिथं किती टाइम घेऊ 3 टाइम्स. आता हे हायड्रोजन जे निघले इथं काय लागतील तुमचे Br, तर इथं लावा Br, इथे पण Br आणि इथे पण काय लावा Br. म्हणजे जर फिनॉलची रिॲक्शन तुम्ही ब्रोमिन वॉटरसोबत केले तर तुम्हाला हा कंपाऊंड मिळतो. समजा अजून आहे फिनॉलची रिॲक्शन तुम्ही केले ब्रोमिनसोबतच, पण ॲरोवर असेल कार्बन डायसल्फाइड आणि लो टेम्परेचर. कार्बन डायसल्फाइड असेल आणि लो टेम्परेचर. हा किती प्रोडक्ट देतो, 2 प्रोडक्ट देतो. एक देतो तुमच्या ऑर्थो पोझिशनवर म्हणजेच OH ॲज इट इज, इथे पण OH ॲज इट इज, इथे पण OH ॲज इट. आता प्रोडक्ट किती बनले 2 टाइम्स, तिथं किती टाइम्स 2 टाइम्स, आणि याला पण काय लिहून घ्यायचं 2 टाइम्स. चला, तर मी ऑर्थो पोझिशनवरच्या H काढली तर इथून काय काढेल Br. जर मी पॅरा पोझिशनवरच्या H काढली तिथून काय काढेल Br. म्हणजे HBr किती रिमूव्ह झाले 2, म्हणजे 2 टाइम्स HBr. 2 टाइम्स HBr. तिथं एक लावा ऑर्थो पोझिशनवर आणि एक लावा पॅरा पोझिशनवर. तर हे तुम्हाला 2 लक्षात ठेवाल. जर ब्रोमिन इन वॉटर विचारलं तर पहिली रिॲक्शन, आणि ब्रोमिन ॲट लो टेम्परेचर किंवा कार्बन डायसल्फाइड विचारलं तर 2 प्रोडक्ट बनतात. नंतर बघा, नंतरची रिॲक्शन बघा. जर मी इथरची रिॲक्शन केली, म्हणजे इथरची रिॲक्शन केले कोणासोबत केले, वॉटरसोबत, HOH सोबत. म्हणजे इथरची रिॲक्शन कोणासोबत केली, वॉटरसोबत. हा काय करतो बघा, इथून काढतो R, इथून काढतो OH. तर काय बनला मग, इथून काढला R, इथून काढलं OH, तर काय राहिला, हा कोण रिमूव्ह झाला, ROH रिमूव्ह झाला, ROH. मग काय राहिलं, ROHच राहिलं, ROHच राहिलं. दिसतंय, म्हणजे ROH रिमूव्ह पण झाला आणि ROH राहिलं. ते 2 टाइम्स आहे, म्हणजे मी डायरेक्ट लिहू शकते 2 टाइम्स ROH. पण कधी जर माझे दोन्ही R काय आहे, सारखे आहे, म्हणजे इथं CH3 घेतलं तर इथे CH3 घेतलं. समजा मी 2 R पैकी एक R वेगळा घेतला, म्हणजे एक Rच्या ठिकाणी CH3, एका Rच्या ठिकाणी C2H5 घेतला, त्याची रिॲक्शन समजा मी वॉटरसोबत केली तर काय करेल, हा इथून काय काढेल ROH, इथून R, म्हणजे इन जनरल काय बनला R-OH आणि प्लयला काय बनला ROH. म्हणजे R सारखे आहे का, नाही. जर इथं CH3 घेतलं असतं तर मी मिथिल अल्कोहोल बनेल, इथं C2H5 घेतलं तर इथिल अल्कोहोल बनेल, म्हणजे 2 प्रोडक्ट बनतील. समजा नंतर तुम्ही इथरचीच रिॲक्शन RORची रिॲक्शन केले HX सोबत. कोणासोबत केलं, HX सोबत. तर काय काढतो, इथून R काढतो, इथून काढतो X, काय रिमूव्ह झाला RX. तर मग कोण राहिला ROH. तर लिहून घ्या ROH. आता नंतर काय करतो, हा ROH जो आहे हा अजून रिॲक्शन करतो HX सोबत. कोणासोबत, HX सोबत. काय रिमूव्ह होईल इथून, ROH कोणासोबत करतो, HX सोबत रिॲक्शन करतो. तर काय होईल, इथून काय निघेल H,
सॉरी हा कोणासोबत आर नंतर बघा हा जो ROH आहे कोणासोबत रिॲक्शन करतो एच सोबत, इथून काढतो H, इथून काढतो H, म्हणजे काय रिमूव्ह झाला H2O, मग कोण राहिला RX. म्हणजे इन जनरल हे रिॲक्शन अजून प्रोसीड होते, हे लक्षात ठेवाल. इथं हा सिमेट्रिकल आहे का नाही, हा अनसिमेट्रिकल तो सिमेट्रिकल. नंतर बघा जर मी ॲनिसॉलची रिॲक्शन नंतर तुम्हाला आहे कोण आहे ॲनिसॉलची रिॲक्शन केली, ॲनिसॉल म्हणजे बेन्झिनला OCH3, याला लिहितात ब्रोमीन इन ॲसिटिक ॲसिड, याला काय लिहितात ब्रोमीन इन ॲसिटिक ॲसिड. तर मला प्रोडक्ट भेटतात 2. किती प्रोडक्ट भेटतात 2. हा Br ॲज इट इज प्लस हे बेन्झीन रिंग ॲज इट इज आणि इथं Br ॲज इट इज. तर हा काय करतो, हे किती टाइम्स बनते 2 टाइम्स. ती इथं बघा हे पॅरा पोझिशनवरचा एक H काढतो, इथून Br काढतो, इथून पण ऑर्थो पोझिशनवरचा H एक Br काढतो. तर काय रिमूव्ह झाला 2 टाइम्स HBr. काय रिमूव्ह झाला HBr. सॉरी इथं Br नाही पाहिजे, इथं OCH3 पाहिजे. इथं OCH3 आहे, हे OCH3 ॲज इट इज, इथे पण OCH3 ॲज इट इज, त्याला काहीच नव्हतं. जिथून H निघले तिथे काय लागतील Br, म्हणजे एक ऑर्थो पोझिशनवर Br आणि एक पॅरा पोझिशनवर Br. हे झालं. याचं जर मला नाव लिहायचं असेल तर मी काय लिहिन ऑर्थो ब्रोमो, ऑर्थोवर आहे पहिल्या साईडवर ॲनिसॉल, आणि त्याला काय म्हणू मी पॅरा ब्रोमो ॲनिसॉल. नंतर समजा मी ॲनिसॉलचीच रिॲक्शन केली नायट्रिक ॲसिडसोबत OCH3, याची रिॲक्शन केली कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत आणि यावर लिहिलं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ठीक आहे. तर हा काय करतो बघा, हा पण 2 प्रोडक्ट देतो, म्हणजे इथं 2 टाइम्स, इथं पण 2 टाइम्स, म्हणजे माझे प्रोडक्ट किती भेटतात 2. इथं OCH3 ॲज इट इज, इथे पण OCH3 ॲज इट इज, OCH3 ॲज इट इज प्लस हा काय करेल ॲज युजल ऑर्थो पोझिशनवरचा H काढेल, इथून काय काढेल, याला काय लिहू मी HONO2. सेमच आहे, फक्त ओपन करून लिहिला. इथून H, इथून OH काढेल, अजून इथून H, इथून OH काढेल, तर काय बनवेल 2 टाइम्स H2O. मग इथं काय लागेल तुमचा, काय राहिला आता NO2, तर इथं लावा NO2 आणि इथं लावा NO2. तर रिॲक्शन कशी विचारतो, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ॲनिसॉल, म्हणजे हे देतो, मग तर तुम्हाला हे प्रोडक्ट काढावे लागतात. आणि लास्ट नंतर समजा मी ॲनिसॉलचीच रिॲक्शन, याला फ्रिडेल क्राफ्ट ॲसिलेशन आणि फ्रिडेल क्राफ्ट अल्किलेशन रिॲक्शन जे आहेत ना ते आहेत ते. तर समजा मी ॲनिसॉलची रिॲक्शन केली CH3Cl सोबत, ॲरोवर काय असतो अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड, अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड. तर हा काय करतो, हा पण 2 प्रोडक्ट देतो. हे किती टाइम्स घ्याल 2 टाइम्स, हे 2 टाइम्स. किती प्रोडक्ट देतो 2. हे ॲज इट इज ठेवा बेन्झीन, बेन्झीनला OCH3 प्लस हा पण ॲज इट इज बेन्झीन, बेन्झीनला काय लिहू OCH3. झालं. हा काय करेल ॲज इट इज, इथून काय काढेल H, इथून काय काढेल Cl. तशा प्रकारे इथून काय काढेल एक H, इथून काय काढेल Cl. तर किती टाइम्स लिहिले Cl 2 टाइम्स HCl. तर इथे काय लागेल मग CH3, याला काय लागेल CH3. ते कंपाऊंड आहे तुमचे, तिला म्हणतात फ्रिडेल क्राफ्ट ॲसिलेशन रिॲक्शन सारखी आहे. आणि दुसरी सेम जर मी ॲनिसॉल घेतला OCH3, याची रिॲक्शन केली CH3 C डबल बॉन्ड OCl, ॲरोवर तेच राहील अनहायड्रस झिंक क्लोराईड. हा काय करेल बघा, हा काय करेल, हे किती टाइम्स 2 टाइम्स, हे पण 2 टाइम्स. चला बनवून घ्या पहिले 2 टाइम्स, 2 रिंग बनवून घ्या. हे ऑर्थो आणि पॅरावरच कंपाऊंड देतात, लक्षात ठेवा. कोणावर, ऑर्थो आणि पॅरावर. बेन्झीन रिंग, याला पण OCH3. तर हा काय करेल, या ऑर्थो पोझिशनवरचा H काढेल, इथून Cl काढेल, इथून पॅरा पोझिशनवरचा H काढेल, इथून Cl काढेल. तर काय रिमूव्ह झाले 2 टाइम्स HCl रिमूव्ह झालं, बरोबर. आता कोण राहिलं मग, हा राहिला पूर्ण कंपाऊंड. तर लावा इथं C डबल बॉन्ड OCH3
आणि इथे पण C++OCH3. जर बेन्झिनला C++OCH3 असेल तर त्याला म्हणतात ॲसिटोफिनॉल. काय म्हणतात? ॲसिटोफिनॉल. तर अशा प्रकारे हा तुमचा पूर्ण चॅप्टर आहे. हे तुम्ही एकदा कंप्लीट करून घ्या आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनच आहे. मी पूर्ण रिवाईज करून दिलेले आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा.